सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ शांती मार्च. हातात काळ्या छत्र्या, तोंडावर काळ्या पट्ट्या. लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या NSA अंतर्गत झालेल्या अटकेच्या निषेधार्थ वर्धा शहरात शांततेत पण प्रभावी असा शांती मार्च काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेला हा मार्च बजाज चौकापर्यंत निघाला. या शांती मार्चमध्ये वर्ध्यातील नागरिक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, महिला, युवक व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात काळ्या छत्र्या, तोंडावर काळ्या पट्ट्या आणि सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध असो, लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न थांबवा अशा विविध फलकांसह वर्धेकरांनी लोकशाहीच्या समर्थनार्थ आपला संताप व्यक्त केला. मार्च दरम्यान कोणतीही घोषणाबाजी न करता शिस्तबद्ध पद्धतीने सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला. या प्रसंगी सहभागी नागरिकांनी सांगितले की डॉक्टर वांगचुक यांचा संघर्ष हा फक्त लडाख किंवा पर्यावरणासाठी नसून तो संपूर्ण मानवतेसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न म्हणजे भारतातील असहमतीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच निरपराधी जनतेवर झालेल्या गोळीबाराचाही या शांती मार्चमधून तीव्र निषेध करण्यात आला. शांती मार्चमध्ये वर्ध्यातील अनेक सामाजिक व परिवर्तनवादी संघटनांचा सहभाग लक्षणीय होता. यामध्ये डॉक्टर सुचिता ठाकरे, सुषमा शर्मा, ॲडव्होकेट अविनाश काकडे, कॉम्रेड यशवंत झाडे, हरीश इथापे, संजय इंगळे, तिगावकर, डॉक्टर सचिन पावडे, डॉक्टर सुधीर पांगुळ, प्रा. राजकुमार मून, ॲडव्होकेट दुर्गाप्रसाद मेहरे, नरेंद्र मसराम, चंद्रशेखर मडावी, मुरलीधर बेलखोडे, सुदाम पवार, प्रवीण भोयर, अमीर अली अजानी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोनम वांगचुक यांना 28 सप्टेंबरला 27ला अटक करून 28ला त्यांना जोधपूरच्या तुरुंगामध्ये अडकवलेलं आहे आणि त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदवलेले आहेत आणि राजद्रोहाचा, देशद्रोहाचा 124च्या अंतर्गत पण गुन्हे नोंदवलेले आहे. जेव्हा की सोनम वांगचुक हे देशाला आणि जगाला माहीत आहे की देशासाठी काम करणारे, लोकशाहीत आणि अहिंसेत ज्यांचा विश्वास आहे, पण त्यांच्या मागण्या आहे की तिथे लडाखमध्ये तिथल्या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि लडाखच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने आणि लडाखला स्वायत्त करण्यासाठी अनुसूची 6 मध्ये त्याला दाखल करण्यात यावं, ही मागणी घेऊन त्यांनी तिथे आंदोलन उभं केलेलं आहे. तिथल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम सरकारने केलं, हिंसक गतिविधी निर्माण केली आणि त्याचा परिणाम सोनम वांगचुकला अडकवून देशद्रोहाच्या नावाखाली त्यांना अडकवण्याचं काम केलं. हे अत्यंत चुकीचं काम सरकारने केलेलं आहे. या सरकारच्या कृतीचा आम्ही निषेध करतोय आणि सोनम वांगचुकांना लवकरात लवकर मोकळं करावं आणि लोकशाही आणि अहिंसेच्या मार्गाने चालणाऱ्या आंदोलनाला बळकटी देण्याचं काम देशभरातले लोक करणार आहेत. सोनम वांगचुक आता आज देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा आवाज झालेला आहे. हे सरकारला लक्षात आणून देण्यासाठी या शांती मार्चला आम्ही आयोजित केलेला आहे. स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न अगदी सुरुवातीपासून केलेले आहेत. देशासाठी मिळवून दिलेले ते लढलेले आहेत या देशाच्या प्रेमासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी आणि अशा लढणाऱ्या लोकांच्या मागण्यांसाठी जेव्हा ते तरुण रस्त्यावर येतात तेव्हा त्यांच्यावरती गोळीबार अनियंत्रितपणे करणं हे लडाख हा असा प्रदेश आहे जगातला किंवा देशातला कुठलाही नागरिक गेला अत्यंत सन्मानाने, स्नेहाने आणि प्रेमाने त्या माणसाचं स्वागत करणार हा त्या लडाख प्रदेशाचा स्वभाव राहिलेला आहे. अनेकांनी लडाख प्रत्यक्ष जाऊन अनुभवलेला आहे, त्या लोकांचा प्रेम आणि स्नेह अनुभवलेला आहे आणि आज बोलू नका आणि आज त्याच प्रदेशावर, त्याच प्रदेशाबाबत देशातच नाही तर जगभरामध्ये त्यांच्या विरोधातील देशाची पेरणीचं मोठं काम, मोठं षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण सगळी एकत्र झालेलो आहे. खरं म्हणजे आणखी सोपं करून सांगायचं म्हणजे हिटलर कृतीच्या विरुद्ध, हिटलर वृत्तीच्या विरुद्ध गांधीवादी कृती करण्यासाठी आपण सगळी एकत्र झालेला आहे आणि आपण मान्य केलं पाहिजे की हा देश वर्तमान परिस्थितीमध्ये हिटलरच्या वृत्तीने वागतो आहे आणि त्या वृत्तीचा निषेध करणे हे भारतीय नागरिक आणि लोकशाही देशाचा नागरिक म्हणून आमची सगळ्याची जबाबदारी आहे. रविराज घुमे, वर्धा.
क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।